जय शिवराय. खूप खूप धन्यवाद. यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अभिमन्यूजी पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात व्यक्त व्हायचं आहे. सन्माननीय अभिमन्यूजी पवार. निसत्वाने मुर्दार बनलेल्या समाजमनावरती स्वराज्य विचाराचे फुंकर घालून इथल्या रंजलेल्या गांजलेल्या रयतेला स्वतंत्र इच्छुक बनवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संभाजी राजे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, 20 वर्ष जिने पांढऱ्या घोंगडीवरती बसून न्यायाचं आणि समतेचं राज्य केलं ते अहिल्याराणी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आणि ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्या जीवनाला एक आकार देण्यासाठी, आयाम देण्यासाठी आयुष्य वसलं त्या सर्वच महापुरुषांना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यकर्त्या महामेळाव्याच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. विचारपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, आदरणीय गंगाधरजी बनबरे सर, सुधीर मामा देशमुख, डॉक्टर पारधी सर आणि विचारपीठावरील माझे सर्वच सहकारी आणि माझ्या समोर बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व मावळ्यांनो, माता बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक चळवळीला चालू होऊन आज 28 वर्ष जवळपास होत आलेली आहेत आणि आपला संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष होऊन 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्तानं आपण आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय. हा मेळावा आयोजित करत असताना पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांकडनं प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत. गांडू भडवे रंचडे मर्दो के बेहाल पतिव्रता भुके मरे पेडे खाय चिनाला शिकायची अवस्था मागच्या 10 वर्षामध्ये या देशात झालेली आहे. राज्यातली परिस्थिती त्याहून अधिक बिकट झालेली आहे. मागच्या 10 वर्षात आपल्याला काय मिळालं? रंगा बिल्ला ज्या दिवशी या दिल्लीच्या सत्तेवरती बसले त्या दिवसापासून जे छळ या भारतीय जनतेचा चालू आहे तो आजपर्यंत थांबायला तयार नाही. कुठे ईडी चालू आहे, कुठे सीडी चालू आहे, कुठे बीडी चालू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी जे सहकार क्षेत्र या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत होतं त्याचं केंद्रस्थान आता दिल्ली झालेलं आहे आणि त्याचा बॉस अमित शहा झालाय. सन्माननीय मनोजदादांचं स्वप्न आहे की हे सर्व महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे राज्य आहे, कष्टकऱ्यांच्या विचारावर चालणारे राज्य आहे, शेतकऱ्यांच्या विचारावर चालणारे राज्य आहे. हे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा जर भगवा फडकवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी, जी संभाजी ब्रिगेड या राज्यामध्ये वचक ठेवणारी संघटना होती, जी संभाजी ब्रिगेडचा विचारधारा कुठल्या दिशेने जाते आहे याचा विचार करून राज्याचे नेते निर्णय घ्यायचे, ती दहशत आणि ते वचक निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडनं ताकद स्वतःची वाढवणं गरजेचं आहे, तेवढ्या ताकदीने काम करणं गरजेचं आहे. मागच्या काही दिवसापासून आपण देशात आणि राज्यात काय घडते पाहतोय. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका सेकंड इयरच्या मेडिकलच्या विद्यार्थिनीवरती अनन्वित अत्याचार होतो आणि त्याच्यामधले आरोपी डॉक्टरच असतात आणि तिच्या समर्थनात डॉक्टरच मोर्चा काढतात. त्या मुलीची हत्या का झाली आजपर्यंत मीडिया स्पष्टपणे दाखवायला तयार नाही. त्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये मानवी अवयवाची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू होती असा संशय आणि अशी माहिती त्या मुलीला मिळालेली होती. ती मुलगी त्या रॅकेटमध्ये सहभागी झाली नाही म्हणून तिचा तेवढा अनन्वय अत्याचार करून हत्या करण्यात आली. उरणची यशस्वी शिंदे, वसईची श्रद्धा भोयर, काल पुन्हा कोल्हापूर, लातूर, पुणे, नागपूर, अकोला, जसे काय या चिमुकल्यावर अत्याचार करणारी एक मालिकाच्या राज्यात चालू झाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा मांडवली करणारा मांडवली बादशाह, त्याला पुढचं सरकार कशा पद्धतीने आपल्याला पुन्हा मिळवता येईल यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्यात अजूनही तो व्यस्त आहे. हा आमदार माझ्याकडे येईल का, तो खासदार माझ्याकडे येईल का, तो जिल्हा परिषद माझ्याकडे येईल का, दररोज तो प्रत्येकाला फोन करण्यामध्ये व्यस्त आहे. त्याला राज्य सांभाळण्याची आवश्यकता वाटत नाहीये. अशा निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं. संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याला माझी विनंती आहे, बांधवांनो, आता केडर जरा जास्त झाले असं मला वाटतं. आपलं अति विचार माणसाला शंड बनवतात. आपण शंड झालोय का? हा, कुठं गेला तो जोश आपल्यातला?
कुठे गेली ती रग आपल्यातली? छोट्या छोट्या गोष्टीवरती संभाजी ब्रिगेडचा मावळा रस्त्यावर उतरणारा, सरकारवर तुटून पडणारा आज एवढा शांत का झाला? आपल्या अध्यक्षाचं आणि महासचिवाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की 10 ते 12 आमदार आपले विधानसभेमध्ये गेले पाहिजेत. हे स्वप्न जर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल, उतरवायचंय का? आमदार आपले झाले पाहिजेत. बांधवांनो, हे जर आमदार आपले झाले पाहिजेत असं जर वाटत असेल तर याच इथून गेल्याच्या नंतर या पुण्याच्या मेळाव्यातून आपण प्रत्येकानं आपल्याला जो मतदारसंघ दिला गेलेला आहे त्या मतदारसंघामध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगून मी आपलं मनोगत थांबवतो. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब काल म्हणाले की 2 महिन्यामध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय दिला. कुठल्या मुलीला नाही दिला? ती मुलगी कोथुर्णे तालुका मावळ माझ्या परिचित असणाऱ्या कुटुंबातली. ही घटना 2 ऑगस्ट 2022 ची. त्या आरोपीला पुणे कोर्टाने आता मागच्या महिन्यामध्ये फाशी दिली. ह्या घटनेला 2 वर्ष होऊन गेले. मुख्यमंत्री म्हणतात 2 महिन्यात आम्ही त्याला फाशी दिली. हा खोटारडेपणा, हा निष्क्रियपणा आपल्या प्रत्येकाला उघड करावं लागेल. आणि स्वतःला शेतकऱ्याच्या अवलादी जर म्हणत असतील तर जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक आंधळा होता, प्रचंड हुशार. तिची कीर्ती सर्वदूर पसरली. राज्याच्या राजाला कळाली की माझ्या राज्यामध्ये खूप हुशार आंधळा आहे. राजाला काही घोडे खरेदी करायचे होते आणि राजांनी म्हटलं की त्या आंधळ्याला बोलवा रे, आपल्याला घोडे खरेदी करायचे. खरंच हुशार आहे का बघूया आपण. सैनिकांनी आंधळ्याला घेऊन आले आणि घोड्याच्या एका गोठ्यामध्ये नेला. घोडा फार उमदा देखणा होता. आंधळ्याला म्हटले घोडा कसं आहे? आंधळा म्हणला मला काय दिसतं, मला जवळ घेऊन चला ना. आंधळ्याला घोड्याच्या जवळ घेऊन गेले. आंधळ्याने घोड्याच्या पाठीवर हात फिरून जवळ जाऊन नाकाने त्याचा वास घेतला. राजाला म्हणाला महाराज घोडं पाण्यात बसतंय, घोडं पाण्यात बसतंय, घेऊ नका. अरे राजा म्हटलेले 1 लाख रुपये मी अगोदर देतो असं सांगितलंय, किंमत ठरवली आहे आणि तू म्हणतोय घोडं पाण्यात बसतंय. तुला कसं कळलं? प्रयत्न करून पहा. घोड्याला नदीला नेलं गेलं, घोडं गेल्यावर नदीत उडी मारून बसलं. राजा म्हटला अरे धोक्याची घटना आहे. राजाने त्याला प्रश्न विचारला तुला कसं कळलं? आंधळा म्हणाला राजे मी जेव्हा घोड्याचा वास घेतला तेव्हा ह्याच्या अंगाला म्हशीच्या शेणाचा वास येत होता. हे म्हशीमध्ये वावरलेलं घोडं आहे. जे घोडं म्हशी सोबत राहिलेलं असतं ते पाण्यात गेले की 100% बघतं. राजाला आनंद झाला. बरं झालं म्हटलं, तू खूप चांगलं काम केलं. घोड्याचा व्यवहार कॅन्सल झाला. राजाने आदेश दिला याला 10 पाहिल्यात हायब्रिड देऊन टाका रे, ज्वारी देऊन टाका. काही दिवस असेच गेले आणि राजाच्या मुलाचं लग्न जमवायची वेळ आली. राजा म्हटला आंधळा खरंच हुशार आहे, त्याला बोलव परत एकदा. मुलगी बघायला घेऊन गेले त्याला. राजा, राजकुमार, आंधळा आणि काही सेवक राजांचे त्या दरबारात बसले. मुलीला बोलावण्यात आलं. मुलगी चहा घेऊन आली. सगळ्यांना चहा देत होती. राजांनी परत विचारलं कशी वाटली मुलगी रे तुला? तर म्हणला मला काय दिसते, जवळ बोलवा. आंधळा आता नाविलाज आहे राजांचं. मुलीला जवळ बोलवलं. आंधळ्याने म्हणला फक्त हात माझ्या हातात दे. तिचा हात हातात घेतला. ठीक आहे म्हणला जा तू. मुलगी निघून गेली. आंधळ्याने कानात सांगितलं हळूच पोरगी करू नका. राजाला प्रश्न पडला ह्याला काय कळलं? राजा म्हणला डोकं फिरलंय का? मुलीच्या बापाने ऐकलं हळूच ते. तो म्हणला या आंधळ्याचं ऐकून काही करू नका येण्यासारखं तुम्ही. राजाने आंधळ्याला कोपऱ्यात घेतलं. खरं सांग म्हणला काय अडचण आहे? म्हणला मुलगी बाप राजा आहे म्हटला पण हिची माय राणी नाही, ही दाशीपुत्र आहे म्हणजे. राजाला प्रश्न पडला याला कसं कळलंय? तिथनं सोयरीक मुरली निघून गेला. रस्त्यात त्याला विचारलं खरं सांग म्हणलं तुला कसं कळलं ते? राजा म्हणला, आंधळा म्हटला महाराज जेव्हा ती मुलगी चहा घेऊन येत होती तिच्या पैंजनाचा जो आवाज होता ना, तिच्या चालण्यावर मी ओळखलं नृत्य करणारी जी बाई ज्या पद्धतीने चालती तशा पद्धतीचं चालणं होतं आणि अंगाला हात लावल्यानंतर शांत उभी होती. ह्याचा अर्थ समजून जा म्हटला तुम्ही. राजाला वाटलं खरंच आहे, चांगली बाई शांत उभी राहणार नाही. सोयरीक मोडली. 8-10 दिवस गेले आणि राजाने परत त्याला बोलवलं आणि विचारलं एवढं तू हुशार आहेस
मला माझं जरा भविष्य भूतकाळ सांग रे काहीतरी. राजा म्हणला तुमचं भविष्य सांगितलं तर तुम्ही मला मारून टाकणार, माझी गर्दन उडविणार तुम्ही. राजा 10 जणांवर म्हणलं काय माझं नक्की. म्हणला मी एकटा असताना ये म्हणलं, एकटे असताना त्याला बोलवून घेतलं. राजा म्हणला आता सांग. म्हणला घर मारणार नाही, नाही मारणार. म्हणला तुम्ही काय राजा नाही, तुम्ही एकदम भिकारचो डावलतीच्या घरात जन्माला आलेला आहे म्हणला राजा. राजाला प्रचंड राग आला. म्हणला मारायचं नाही. म्हणला माझं खोटं वाटलं तर महाराणीला जाऊन विचारा. राजा रागारागात आईकडे गेला. म्हणला ते आंधळ म्हणते माझा मायबाप, तुम्ही नाही दुसरंच कोणीतरी. राणीला प्रश्न पडला. आता बऱ्याच दिवसानंतर गोष्ट ओपन झाली होती. राणी म्हणाली आता तुला कळलंय तर खरं सांगते. म्हटले आमचं लग्न झालं होतं, लग्नाला 2 वर्ष झाली होती. राजा युद्धावरती गेले माझे पती, आणि युद्धात ते मारले गेले आणि मला मूल नव्हतं, गादीला वारस नव्हता. त्यामुळे मी आवई उठवली की मी गरोदर आहे. काही दिवसानंतर सैन्याला सांगितलं एखादं मूल उचलून आणा, आणि माझ्या सैनिकांनी तुला उचलून आणलं. कुठून आणले मला माहित नाही, आणि त्या दिवशीपासून तुला राजा म्हणून या गादीवरती बसवलेला आहे. राजा पुन्हा आंधळ्याकडे आला आणि आंधळ्याला म्हणला जी गोष्ट तुला मला माहित आहे ती कुणाला सांगू नको. आज जे सत्तेत बसले, जे स्वतःला शेतकऱ्याची पोरं म्हणत आहेत, राज्याच्या मुख्यमंत्री म्हणत आहेत, देशाचा पंतप्रधान म्हणत आहेत, ह्या अवलादी जरी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्याचा पुत्र म्हणून घेत असतील तर मित्रांनो हे खरंच शेतकऱ्याच्या अवलादी आहेत का? हे खरंच तुमच्या माझ्या हिताचा निर्णय घेणार आहेत का? काय एखाद्या भिकारचोट अवलादीच्या घरात जन्मलेले आहेत? याचा विचार करा आणि येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडचा भगवा मुंबईवरती फडकवण्यासाठी सज्ज राहा अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद.